Hello student, I am S. A. Patil sir from Govindrao Junior College, Ichalganji. In the previous lecture we have seen exercise 1.2 up to question number 3, second question. यातले क्वेश्चन नंबर 3 मधले सेकंड क्वेश्चन पर्यंत आपण पाहिलेले आहे. आता आपण त्यातला थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन वरती काय क्वेश्चन कसा पाहिजे, एक्झामिन वेदर each of the following statement patterns is a tautology or a contradiction or a contingency. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे ओळखायचं. हे कशावरून ओळखता येतं आपल्याला, त्याचा लास्ट कॉलम जो आहे ते सर्व व्हॅल्यू टी आल्या तर त्याला टॉटॉलॉजी, सर्व व्हॅल्यू एफ आल्या तर कॉन्ट्रॅडिक्शन आणि टी आणि एफच्या स्वरूपात आले तर त्याला आपण कॉन्टिजेन्सी असं म्हणतो. यातला आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल negation of P and negation of Q or Q. Negation of P and Q and negation of Q or Q. तर हा स्टेटमेंट तयार पहिल्यांदा ट्रूथ टेबल तयार करा. We prepare the truth table as below. पहिला कॉलम आहे P, त्यानंतर Q, त्यानंतर negation of P, negation of Q, त्यानंतर एक ब्रॅकेट घ्या, negation of P and negation of Q, परत त्याचा negation of P and negation of Q, आणि लास्ट negation of P and negation of Q or Q. असे आपले कॉलम्स आहेत. पहिल्यांदा P, Q, त्यानंतर त्यांचे निगेशन्स, त्यानंतर एक ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट, त्यानंतर त्याचं निगेशन, त्यानंतर त्याच्याबरोबर डिस्जंक्शन, Qचं डिस्जंक्शन. या पद्धतीने ट्रूथ टेबल आपण पहिल्यांदा तयार करून घेऊया. आता दोनच स्टेटमेंट आहेत P आणि Q, त्यामुळं चार पॉसिबिलिटी येतील. T T F F, T T F F. इथे आपल्याला T F T F. इथं निगेशन ऑफ P ला F F T T, negation of Q F T F T. negation of P and negation of Q. आता या दोन्हीमध्ये अँड आहे, अँड जरी ट्रू, जर दोन्ही ट्रू असतील तर अँड ट्रू, तर दोन्ही ट्रू म्हणजे एकच आहे फक्त लास्टला, त्यामुळे हे ट्रू बाकीचे फॉल्स. अँड इज ट्रू इफ बोथ आर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. हे सर्व फॉल्स आहे. आता याचं निगेशन ट्रू 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 फॉल्स. आता ऑर विचारले negation of P and Q. काय काय तर negation of P and negation of Q or Q. or Q म्हणजे विचारले T or T, T or F, T or F T, नंतर T or T, F or F. हा हे दोन कॉलम्स T or T or F T or T, और एक जरी ट्रू असेल तर ट्रू. आणि यापुढे लास्ट कॉलम मध्ये काय दिसतं पहा, दोन्ही व्हॅल्यू आलेले आहेत, त्यामध्ये दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू झाले T आणि F, त्यामुळे याला आपण कॉन्टिंजन्सी असं म्हणायचं. फ्रॉम लास्ट कॉलम the given statement pattern is a contingency. From last column, the given statement pattern is a contingency. हे सर्व व्हॅल्यू ट्रू आले असेल तर टॉटॉलॉजी, एफ आले असेल तर कॉन्ट्रॅडिक्शन,
टी आणि एफ असं आलं तर त्याला आपण कॉन्टिन्युएन्सी असं होतो. त्यानंतर आपण पडणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल चौथं, याचप्रमाणे आहे ते तुम्ही सोडवायचं होमवर्कसाठी. फोर्थ एक्झाम्पल, यातले काही एक्झाम्पल मिनिंग काही तुम्ही सॉल्व्ह करा. त्याचा आन्सर सुद्धा कॉन्टिन्युएन्सी असंच येतं. P implies Q, P implies Q and Q implies P. P implies Q and Q implies P. याचं उत्तर सुद्धा कॉन्टिन्युएन्सी येतं. कॉन्टिन्युएन्सी येते. तुम्ही सॉल्व्ह करा. पाय त्याला उत्तराचं म्हणजे लास्टच्या कॉलममध्ये टी आणि एफ दोन्ही येतील. लास्टच्या कॉलममध्ये हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे होमवर्क. नंतर सेकंड एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, P implies Q. Fifth example, P implies Q and negation of Q implies negation of P. P implies Q and negation of Q implies negation of P. ट्रूथ टेबल तयार करा. काय काय आपण we prepare the truth table as below. We prepare the truth table as below. P, Q, आता इथे निगेशन P आणि निगेशन Q दोन्ही आहेत. त्यामुळे निगेशन P, निगेशन Q हे दोन्ही घेतले. तुम्हाला P, Q, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q. त्यानंतर एक ब्रॅकेट P implies Q, P implies Q. त्यानंतर P implies Q and negation of Q. Then last P implies Q and negation of Q implies negation of P. Implies negation of P. परत P, Q, त्यानंतर त्यांचे निगेशन, त्यानंतर एक ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट and negation of Q. This is second bracket implies negation of P. या पद्धतीने ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला कॉलम्स येतील. आता ट्रूथ टेबल तयार करायचं T T F T T F F T F T F. negation of P F F T T. negation of Q F T F T. P implies Q. P implies Q ला implication is false कर, implication ला false लक्षात ठेवा. T F ला false. implication T implies F false. T implies T T. T implies F F. F implies T T. F implies F T. implication ठेवा. आता याचं negation of QC conjunction and answer. And is true, both are true. Both are true. First false. 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 True. And is true. If both are true. जर दोन्ही true असेल तरच and true असतं. आता हे implied negation of Q. आता यातला सेकंड पार्ट आहे. तर असं पहा, इकडून असं पाहायचं आहे. This implies this. त्यामुळे इथं जर TF येत असेल तर आपल्याला false राहतं. False implies false. True. False implies true. True. False implies false. True. True implies true. True. Last column पहा. See the last column. All truth values are T and therefore the given statement pattern is a tautology. From last column
statement pattern is a tautology. असा आपला पाचवा प्रश्न आला. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिन्युएन्सी, ट्रूथ टेबल महत्वाचं सर्वात लक्षात ठेवा. ट्रूथ टेबल तयार करता आलं तर आपल्याला हे करता येतं. त्यानंतर 6 आणि 7 होमवर्क साठी आहे. 6 आणि 7 होमवर्क साठी. 6th क्वेश्चन, हे सर्व तुम्हाला होमवर्क साठी घ्यायचं. 6th क्वेश्चन असा आहे, P implies and implied by Q, implies and implied by Q, and P implies negation of Q. त्याचं उत्तर येतं कॉन्टिन्युएन्सी. हे तुम्हाला त्यातलं 6वं एक्झाम्पल आहे. 6वं एक्झाम्पल त्याचं उत्तर येईल कॉन्टिन्युएन्सी. त्यानंतर 7वं एक्झाम्पल, negation of Q and P and Q, त्याचे उत्तर कॉन्टिन्युएन्सी. त्याचे उत्तर कॉन्टिन्युएन्सी. हे दोन्ही होमवर्क साठी तुम्हाला दिलेले. तर याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. 8th एक्झाम्पल. 8th एक्झाम्पल 6 आणि 7 तुम्ही सोडवायचे होमवर्क साठी. हे दोन्ही होमवर्क साठी. त्याचं उत्तर कॉन्टिन्युएन्सी, याचे उत्तर कॉन्टिन्युएन्सी येते. लास्ट कॉलम तुमचे सर्व टी आणि एफ च्या स्वरूपाचे येते. त्यामुळे आता कॉन्टिन्युएन्सी आपण म्हणूया. त्यानंतर 8th क्वेश्चन, P and negation of Q, P and negation of Q implies and implied by P implies Q. P and negation of Q implies and implied by P implies Q. Truth table तयार करा. We prepare the truth table as below. We prepare the truth table as below. Right here, P, Q, that negation कैसे करके वो आए? negation of Q, negation of Q, and the P and negation of Q, the P implies Q, and here what is the double implication? P and negation of Q implies and implied by P implies Q. क्या पद्धतीने आपल्याला एक कॉलम्स येतील. P, Q, negation of Q, then first column, first bracket P and negation of Q, second bracket P implies Q, आणि हे दोन्ही ब्रॅकेट मध्ये डबल इम्प्लिकेशन. तर ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला येतील TTF, TTF, negation of Q, negation of true, false, true, false, true. Qचं negation. आता या दोन्ही मधलं P आणि negation of Q या दोन्हीमध्ये अँड आहे. या दोन्हीमध्ये अँड आहे. अँड इज टू बोथ आर ट्रू. हे TF false, TT FF false, FT false. So P implies Q. Implication is false if TF is false. TF is there. P implies Q, but TF is false. TF, TT true, TF false, FT true, FF true, FF true. T implies true, T implies F false. तो दोन्हीचं डबल
इम्प्लिकेशन मध्ये काय काय पहा. डबल इम्प्लिकेशन इज ट्रू इफ बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स. दोन्ही ट्रू तर पाहिजेत ना दोन्ही फॉल्स तर पाहिजेत तरच डबल इम्प्लिकेशन ट्रू येतं. तर इथं एक ट्रू एक फॉल्स आहे त्यामुळे येईल फॉल्स, इथं येईल फॉल्स, हे सुद्धा येईल फॉल्स आणि हे सुद्धा येईल फॉल्स. दोन्ही ट्रू तरी पाहिजेत किंवा दोन्ही फॉल्स तरी पाहिजेत तरच डबल इम्प्लिकेशन ट्रू येतं. त्यामुळे सर्व लास्ट कॉलम आपल्याला एफ 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 असं आहे. फ्रॉम लास्ट कॉलम the given statement pattern from last column the given statement pattern is a contradiction. Contingency नाही लक्षात ठेवा. Contradiction is a contradiction. F F F F all values are F and therefore it is a contradiction. आपला 8 एक्झाम्पल, त्यात 10th एक्झाम्पल आहे. काही तुम्ही सोडवा काही मी तर त्यामध्ये तुम्हाला सोडून देतो. नेक्स्ट एक्झाम्पल 9th एक्झाम्पल. हे होमवर्क साठी घ्या. नाही परत होमवर्क साठी 9th एक्झाम्पल. negation of P implies Q and P and R. negation of P implies Q and P and R. तर इथे 3 स्टेटमेंट्स आहेत P Q R. त्यामुळे 8 पॉसिबिलिटीज येतील. 4T 4F 2D 2F त्यानंतर TF TF या पद्धतीने हे तुम्ही सॉल्व्ह करा. त्याचं उत्तर येतं कॉन्टिन्युएन्सी. सॉल्व्ह करून बघा म्हणजे लास्ट कॉलम तुमचा TF च्या स्वरूपात येणार आहे. कॉन्टिन्युएन्सी, इट इज अ कॉन्टिन्युएन्सी. 10th एक्झाम्पल आपण पाहूया. P implies negation of Q or R implies and implied by negation of P implies Q implies R. Q implies R. P implies negation of Q or R implies and implied by negation of P implies Q implies R. Now we prepare the truth table as below. We prepare the truth table as below. We prepare the truth table as below. ट्रूथ टेबलचे कॉलम कसे तयार करतात पहा. पहिल्यांदा P Q R यामध्ये R पण यामध्ये P Q R P Q R. त्यानंतर निगेशन कशाचं असेल तर निगेशन घ्या. निगेशन इथे एकच आहे निगेशन ऑफ Q. इथे निगेशन ऑफ Q. त्यानंतर एक एक ब्रॅकेट. पहिल्यांदा हा ब्रॅकेट निगेशन ऑफ Q और R. त्यानंतर पूर्ण हा ब्रॅकेट हा एक ब्रॅकेट Q implies R. Q implies R हा एक ब्रॅकेट. त्यानंतर पहिला ब्रॅकेट P implies negation of Q or R. त्यानंतर दुसरा ब्रॅकेट P implies Q implies R. त्यानंतर त्याचं निगेशन समजा याला आपण
इंप्लिकेशन आहे. लास्ट कॉलम कुठला येईल? ए इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय निगेशन ऑफ बी. ए इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय निगेशन ऑफ बी. प्रत्येक आपण काय केलं? आपण सर्वप्रथम आपण पी क्यू आर घेतले, त्यानंतर निगेशन घेतले असते तर निगेशन घेतले, निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू घेतलं, त्यानंतर हा कॉलम निगेशन ऑफ क्यू आर आर हा कॉलम, त्यानंतर हा कॉलम घेतला आपण क्यू इम्प्लाइज आर, त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू आर आर, त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, त्याचं निगेशन, त्याचं याला बी म्हणतो आपण, त्याचं निगेशन बी, निगेशन बी आणि फर्स्ट ए या दोन्हीमध्ये परत कसं आहे आपण ए आणि निगेशन ऑफ बी मध्ये डबल इम्प्लिकेशन. ट्रूथ टेबल आपण तयार करूया. त्याचे ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. सेकंड मध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. थर्ड मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता यातलं एखादं ब्रॅकेट पाठीमाग पुढे झालं तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एखादं ब्रॅकेट पाठीमाग पुढे घेतला तरी पण चालतं. पहिल्यांदा हे झाल्याला तुम्ही हा ब्रॅकेट घेतला असता तर झालं असतं, मग याच्यावर मी घेतलं असतं तरी चाललं असतं. ब्रॅकेट पाठीमाग पुढे, कॉलम पाठीमाग पुढे, एखादा कॉलम पाठीमाग पुढे झाला तरीही चालतं. त्यानंतर निगेशन ऑफ क्यू, क्यूचं निगेशन एफ एफ टी टी एफ एफ टी टी. निगेशन ऑफ क्यू आर आर, आर मध्ये या दोन्हीच्या मध्ये आर आहे. आर इज ट्रू इफ वन ऑफ देम इज ट्रू. दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू. म्हणजे पहिलं ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू. Q implies R. Implication is true if second is true or both are false. आणि false कधी येतं? Implication false कधी येतं पहा? TF ला false implication. कशामध्ये implication आहे? Q आणि R मध्ये. Q implies R मध्ये TF ला तेवढं false, TF ला false. तर T implies T, T implies F, false. F implies T, T. F implies F, T. T implies T, T. T implies F, परत false. F implies T, T. F implies F, T. तर यानंतर P implies हे हा कॉलम आहे. P implies आपला. आता यामध्ये सर TF ला false. T implies T, T. T implies F, F. नंतर T implies T, T. T implies T, T. F implies T, T. F implies F, T. F implies T, T. F implies T. फक्त TF ला तेवढंच false. T implies TF कुठे पाहिजे आहे? TF तेवढं false आहे. Otherwise it is always true. आता यानंतर P implies Q implies R. 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 T implies T, T. T implies F, परत F. T implies T, T. T implies T, T. F implies T, T. F implies F, T. F implies T, T. F implies T, T. Another negation. याचं negation. तर याचं negation false, true, false, 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 false and false. False, true येतं. याचा false, true, false, 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 false and false. तर हा कॉलम आणि एक कॉलम यांचं डबल इम्प्लिकेशन आहे. तर डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं पहा?
जर दोन्ही ट्रू असतील, बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स, देन डबल इंप्लिकेशन ट्रू. आता बोथ आर ट्रू, इथं नाही, इथं पण नाही, इथंही नाही, इथंही नाही, इथंही नाही, इथंही नाही, इथंही नाही, आणि लास्ट आहे. हे सगळ्या कॉलममध्ये एक एकच ट्रू आहे, त्यामुळे शेवटचा कॉलम आहे फॉल्स. फॉल्स 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 अँड फॉल्स. लास्टचा कॉलम, कारण एकही कॉलम म्हणजे दोन्हीमध्ये एका ठिकाणी सुद्धा ए आणि डिरेक्शन ऑफ बी मध्ये एका ठिकाणी सुद्धा दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स नाही आहे. एक ट्रू एक फॉल्स आहे, त्यामुळे डबल इंप्लिकेशन आपल्याला फॉल्स आहे. फ्रॉम लास्ट कॉलम the given statement pattern is a contradiction. त्याच्यासाठी एक मार्क खास करून असतो, लक्षात ठेवायचं. लास्टचा आन्सर जे लिहितात त्याच्यासाठी एक मार्क त्यामध्ये बोर्ड परीक्षेला असतो, त्यामुळे आन्सर लिहायला विसरू नका. इथं आपण काय काय पहिल्यांदा ट्रूथ टेबल कसा तयार करायचं बघितलं या एक्सरसाइज मध्ये. इथं हा एक्सरसाइज आपला समजलेला आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण ट्रूथ टेबल कसं तयार करायचं पहिला क्वेश्चन झाला. सेकंड याच्यामध्ये आपण ट्रूथ टेबलच्या साईडला लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवले. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये आपण एक टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिन्युएन्सी आहे हा भाग पाहिला. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहायचं आहे नेक्स्ट पार्ट मध्ये quantified statements, duals, negation of compound statements, converse, reverse and contrapositive of implication. याच्या पुढचा भाग पाहिजे आपण क्वांटिफायर and quantified statements. काही आपण टर्म्स आपण यातले पाहूया आणि मग नंतर याच्यावरती आधारित एक्सरसाइज आपलं 1.3 असेल. क्वांटिफायर. तर यामध्ये एकूण दोन प्रकारचे क्वांटिफायर आहेत. फ्रेजेस. क्वांटिफायर मीन्स फ्रेजेस. There are two types of quantifiers in our mathematical logic. First is there exists a, and second is for all. There are two types of quantifiers. Quantifiers means phrases. There are two types of quantifiers. First is existential quantifier. Denoted by there exists a. Read like this. This is there exists a. Read as there exists a. आणि कधी वापरायचं? एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला वापरायचं असेल किंवा काही थोड्या गोष्टीसाठी वापरायचं असेल तर हे क्वांटिफायर यूज केलं जातं. is used for some or for one किंवा at least one साठी हे क्वांटिफायर यूज केलं जातं. देअर एक्झिस्ट अ स्टुडंट हु इज इंटेलिजंट. वर्गात एखादा कमीत कमी एक तरी पाहिजे. देअर एक्झिस्ट अ स्टुडंट
असं हु इज इंटेलिजंट, किंवा एक असं की ॲटलिस्ट वन, किंवा देर एक्झिस्ट सम स्टुडंट्स who are intelligent. There exists some students who are intelligent. There exists याच्यासाठी वापरलं. आणि सेकंड आहे ते युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्यातलं सेकंड आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर denoted by like this. उलटा E आणि हा उलटा A या पद्धतीने फॉर ऑल and read as फॉर ऑल. हे कशासाठी वापरलं होतं? सर्व गोष्टीसाठी असेल तर हे चिन्ह वापरलं होतं. फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल इज युज्ड फॉर all or for every. For every सर्व घटकासाठी आपल्याला वापरायचं असेल तर फॉर ऑल, एक किंवा काही घटकासाठी वापरायचं असेल तर देअर एक्झिस्ट. असे दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. देअर एक्झिस्ट आहे अँड फॉर ऑल. देअर एक्झिस्टचं चिन्ह या पद्धतीचं आहे, या पद्धतीचं आहे. फॉर ऑलचं चिन्ह या पद्धतीचं आहे. हे झालं क्वांटिफायर्स. त्यानंतर क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स quantified statement. A open statement together with a quantifier is called as quantified statement. An open statement, open sentence, an open sentence together with a quantifier is called as a quantified statement. Called as a quantified statement. ओपन स्टेटमेंट मध्ये, ओपन सेंटेन्स मध्ये जर क्वांटिफायरचा उपयोग केला असेल तर त्या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगितलं x + 3 = 5. हे पहा कसं आहे, ओपन सेंटेन्स आहे. त्यात ओपन सेंटेन्स आहे, त्यात काय दिलेलं नाही आपल्याला, हे ट्रू आहे का फॉल्स सांगता येत नाही, म्हणून याला ओपन सेंटेन्स म्हणतो. आता याच्यामध्ये क्वांटिफायर वापरून आपण स्टेटमेंट मध्ये रूपांतर कसं करू शकतो? देयर एक्झिस्ट x belonging to natural number such that x + 3 = 5. There exists x belonging to natural number such that x + 3 = 5. आता पाहिजे ट्रू स्टेटमेंट आहे. देयर एक्झिस्ट म्हणजे ते एकही संख्या अशी आहे की ज्याच्यामध्ये 3 मिळवलं की 5 होतात. म्हणजे उदाहरण 2 + 3 = 5. याला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. So this is a quantified statement. There exists for all x belonging to natural number x + 3 = 5. मी असं म्हणतो. आता हे कसं आहे, हे ट्रू स्टेटमेंट आहे, कारण कमीत कमी एका वेळेला तरी आहे. आता इथे काय म्हटलं, सगळ्या x साठी x + 3 5 येतं, हे चुकीचं आहे. हे पण स्टेटमेंट आहे, पण हे कसलं स्टेटमेंट आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून याला हे पण क्वांटिफाईड स्टेटमेंटच आहे. ते देअर एक्झिस्ट वापरून केलेलं आहे, इथं फॉर ऑल वापरून केलेलं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे तर ट्रू, दुसरं स्टेटमेंट आहे फॉल्स. आणि आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट्स असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहणार ड्युएल्स. पहिल्यांदा काही टर्म्स म्हणून पाहूया आणि मग नंतर आपण एक्सरसाइज 1.3 पाहूया. क्वांटिफाईड संबंध पण दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. पहिला आहे देअर एक्झिस्ट, हे काही घटकासाठी किंवा एकासाठी वापरलं जातं. दुसरं आहे फॉर ऑल, हे सर्व घटकासाठी किंवा सर्वांच्यासाठी मिळून म्हणून वापरलं जातं. त्यानंतर आपण करणार ड्युएल्स.
duals. Two statements P and Q are said to be duals of each other. Two statements P and Q are said to be duals of each other if either of them can be obtained by interchanging two statements P and Q are said to be statement किंवा statement patterns असतील तर two statements P and Q are said to be duals of each other if either of them दोन्ही पैकी एक either of them can be obtained from other by replacing or by and by or small t by c, small c by t, capital T by F, capital F by capital T. आता हे इंटरचेंजिंग लिहिलं असतं फक्त रिप्लेसच्या इंटरचेंजिंग असतं तर फक्त एवढं लिहिलं चाललं असतं. म्हणजे ऑर च्या ठिकाणी अँड करा, अँड च्या ठिकाणी ऑर करा, स्मॉल टी आलं तर त्या ठिकाणी सी करा, स्मॉल सी आलं असेल तर त्या ठिकाणी टी करा, टी च्या ठिकाणी एफ, कॅपिटल एफ च्या ठिकाणी कॅपिटल टी. आणि याच्या पुढे जाऊन आपण आणि असं बुलियन अल्जेब्रा मध्ये म्हणतो 0 आणि 1 आपण म्हणतो तर 0 आलं तर 1 आलं तर 0. तो आपल्या बघायच्या मध्ये नाही आहे. फक्त 0 आलं तर 1 आलं तर 0. 1 आणि 0 म्हणजे 0 म्हणजे एफ, 1 म्हणजे टी. तर हे या प्रकारे रिप्लेस केल्यानंतर एक फॉर एक्झाम्पल आता उदाहरण घेतलं. फॉर एक्झाम्पल ड्युअल ऑफ P or Q is, आता याचा ड्युअल पाहिजे असेल तर R is replaced by and म्हटले R च्या ठिकाणी and घ्या. R is replaced by P and Q. बाकी काहीच रिप्लेस करायचं नाही. फक्त R च्या ठिकाणी and च्या ठिकाणी R, T च्या ठिकाणी F, कॅपिटल T च्या ठिकाणी कॅपिटल F, कॅपिटल F च्या ठिकाणी कॅपिटल T, स्मॉल T च्या ठिकाणी स्मॉल T म्हणजे टॉटॉलॉजी ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन हा टॉटॉलॉजीला रिप्लेस करायचा. तर याला पण एकमेकांचे ड्युअल्स असतात. तर ड्युअल नंतर आपण पाहणार आहोत negation of compound statements. 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 त्यातलं पहिलं negation of negation. Negation of negation. It is the one negation of P is the statement itself. दोन वेळा negation येते की आहे तसं स्टेटमेंट आपल्याला मिळतं. त्याला negation of negation. Then second negation of conjunction. Negation of conjunction.
कंजंक्शनचं तुम्हाला निगेशन करायचं असेल तर ते कसं करता येतं? निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँडचं निगेशन करतात कसं करतात? निगेशन ऑफ आता पी अँड क्यू हे कंजंक्शन आहे. पी अँड क्यू मधलं चिन्ह अँड आहे. तर आता याचं निगेशन करायचं मला. तर निगेशन कसं होतं? तर दोन्ही स्टेटमेंटला निगेशन दिलं जातं आणि अँडच्या ठिकाणी ऑर. अँडच्या ठिकाणी ऑर. दोन्ही स्टेटमेंटला निगेशन द्यायचं. अँडच्या ठिकाणी ऑर. हे निगेशन ऑफ कंजंक्शन. नंतर थर्ड आपण पढावं negation of disjunction. Negation of disjunction. Disjunction म्हणजे ऑरचं निगेशन कसं करतात आपण यामध्ये पुन्हा ऑरचं निगेशन. निगेशन ऑफ पी और क्यू इक्विव्हॅलंट टू. आता इथे पण दोन्ही स्टेटमेंटला निगेशन द्यायचं आणि आरच्या ठिकाणी अँड करायचं. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी अँड निगेशन. त्यांना हे दोन्ही मिळून जे आहेत त्यांना डी मॉर्गन्स लॉज असंही म्हणतात. डी मॉर्गन्स लॉज. पण लॉज बनवून विचारत असं करताना तर आपण डी मॉर्गन्स लॉज त्या दोन्हीला डी मॉर्गन्स लॉज असं म्हणतात. त्यानंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं निगेशन डायरेक्ट करता येत नाही. तर त्यावेळी कसं करता येतं? पहिल्यांदा इम्प्लिकेशन ऑर किंवा अँड मध्ये मानून घ्यावं लागतं. ऑर किंवा अँड मध्ये हे कसं म्हणता येतं? मी पी इम्प्लाइज क्यू घेतलं तर हे ऑर मध्ये आपल्याला असं म्हणता येतं. ट्रूथ टेबलच्या साईडला तुम्ही बघू शकता नॉट पी ऑर क्यू असं येतं. आता इकडे बघ आपण पटकन म्हणजे ट्रूथ टेबलच्या साईड बरोबर येतं बघूया आपण. इथं पी घेऊया क्यू घेऊया. P implies negation of P here, negation of P here, त्यानंतर P implies Q here आणि negation of P or Q. P implies Q बरोबर हे येतात पण पहिल्यांदा दाखवूया. P implies Q काय काय इथं P implies Q ला T F T F T F T याचं निगेशन. तर P implies Q. P implies Q म्हणजे इम्प्लिकेशनला TF ला तर फॉल्स. TF ला फॉल्स. अदरवाइज इट इज ट्रू. R मध्ये ह्या दोन्हीमध्ये R आहे. R जरी ट्रू दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू म्हणजे हे पण ट्रू आलं, हे फॉल्स आलं, हे ट्रू आलं, हे ट्रू आलं. मग शेवटचे दोन कॉलम सारखे दिसतात का बघा? T F T T. P implies Q मी या पद्धतीने मांडू शकतो. नॉट P or Q. आणि मग आता याचं निगेशन कसं घ्यायचं पहा. म्हणजे निगेशन ऑफ P implies Q हे लक्षात ठेवा खास करून हे महत्त्वाचं आहे. P implies Q we can write this way as a negation of P or Q असं म्हणता येतं. पहिल्याचं निगेशन or Q या पद्धतीने. हे जर Q implies P असेल तर नॉट Q or P आलं असतं. याचं निगेशन घेत असताना कसं करणार? निगेशन ऑफ याचं निगेशन ऑफ P or Q. याचं निगेशन म्हणजे याचं निगेशन. आता हे निगेशन कसं केलं जातं? दॅट इज इक्वल टू निगेशन ऑफ निगेशन म्हणजे स्टेटमेंट एक्सेल. दोन वेळा निगेशन आपण बघितलं. निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट एक्सेल. ऑरचं काय होतं पहा? अँड आणि निगेशन ऑफ याला पण दिसतंय. दोन्हीला निगेशन द्यायचं. बाहेरचं निगेशन दोन्हीला दिलं. पहिल्याला दिलं तर निगेशन ऑफ P दॅट इज P. ऑरचं होतं अँड निगेशन. म्हणून इम्प्लिकेशनचं निगेशन आपल्याला असेल फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. दॅट इज निगेशन ऑफ P implies Q is equivalent to P and negation of Q. P and negation of Q. आता आपण डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. Negation of double implication.
negation of implication कसं येतं बघ, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड असं येतं. तर डबल इम्प्लिकेशन मध्ये पहिल्यांदा आपण डबल इम्प्लिकेशन कसं म्हणता येतं बघा, P implies and implied by Q, हे आपल्याला असं म्हणता येतं P implies Q याचाच अर्थ and Q implies P असं आपल्याला म्हणता येतं. याचं निगेशन नंतर बघूया आपण कसं घ्यायचं. पहिल्यांदा हे सोडून घ्या, याचं आर मध्ये रूपांतर करून घ्या. आर मध्ये कसं म्हणता येतं ते पहिल्यांदा बघूया. डायरेक्ट आर मध्ये येणार आहे, पहिल्यांदा इम्प्लिकेशन येईल P implies Q and Q implies P. आता हे आर मध्ये माना, हे आर मध्ये कसं होतं, निगेशन ऑफ P और Q. पहिल्याचं निगेशन और Q, तर आपण माहिती आहे P implies Q, निगेशन ऑफ P और Q. तसे सेकंड कसं होतं, अँड निगेशन ऑफ Q और Q. आता हे और आणि अँड मध्ये रूपांतर करा. आता तुम्ही याचं निगेशन घेऊ शकता, निगेशन ऑफ P implies Q. आता याचं तुम्ही निगेशन घ्या, and therefore negation of P implies and implied by Q is equal to negation of या सगळ्याचं negation of P or Q and negation of Q or P. सोडवायचं फक्त हे निगेशन आधी होतं, त्याला निगेशन दिलं की P और होतं and त्यानंतर निगेशन Q and होतं R नंतर negation of Q, that is Q, R होईल and आणि negation of P. negation of P, R चं and negation of Q and चं R, negation of Q, that is Q, negation R चं and negation of P, that is the negation of double implication is nothing but first statement and negation of second, or second statement and negation of first. Negation of double implication is first statement and negation of second, or second statement and negation of first statement. या पद्धतीने आपण यांचे निगेशन्स पाहिले. हे झाले कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन. यांचं निगेशन कसं घ्यायचं आपण पाहिलं. पण याच्या व्यतिरिक्त काही आणखी शब्द तुम्हाला यामध्ये निगेशन मध्ये येतात, ते शब्द पण त्यामध्ये लिहून घ्या. while finding the negation of a statement, while finding the negation of a statement, while finding the negation of a statement, negation of a statement, the first, all is replaced by, all हा शब्द आला असेल तर तो कसा रिप्लेस केला जातो, some with not adjective, some with not adjective. adjective विशेषण, adjectiveला not जोडून सम लिहायचं. म्हणजे उदाहरण पहा, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. फॉर एक्झाम्पल म्हटलं मी असं म्हणतात, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. आता याचं निगेशन पाहिजे असेल तर कसं पहा, ऑल इज रिप्लेस्ड बाय सम विथ नॉट ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह कुठला, इंटेलिजंट हे ऍडजेक्टिव्ह आहे, इंटेलिजंट हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला नॉट जोडायचं. म्हणजे सम स्टुडंट्स निगेशन, याचं निगेशन, सम स्टुडंट्स आर नॉट इंटेलिजंट. Some students are not intelligent. Some students are not intelligent. पहिलं. दुसरा, ऑलच्या ठिकाणी सम आला असेल
some is replaced by no. उदाहरणार्थ हेच घेतलं एक्झाम्पल, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट मी घेतलं, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट. आज याच्यात आता सम घेतलं, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट. सम आला असेल तर सम इज रिप्लेस बाय नो, म्हणजे याचं निगेशन कसं दाखवायचं, निगेशन नो स्टुडंट इज इंटेलिजंट, नो स्टुडंट इज इंटेलिजंट, नो स्टुडंट इज इंटेलिजंट, नो स्टुडंट इज इंटेलिजंट. आणि समजा आता नो आला असेल तर नो इज रिप्लेस्ड बाय, नो इज रिप्लेस्ड बाय देयर एक्झिस्ट किंवा देयर इज, देयर एक्झिस्ट स्टुडंट्स. जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण याचं घेतलं, समजा असं असेल, मुळातच एक्झाम्पल असं असेल, नो स्टुडंट इज इंटेलिजंट, नो स्टुडंट इज इंटेलिजंट असं असेल, इंटेलिजंट असेल, नो स्टुडंट इज इंटेलिजंट, एकही विद्यार्थी हुशार नाही. आता याचं तुम्हाला निगेशन करायचं असेल, याचं निगेशन पाहिजे असेल, ते कसं तर हे नो इज रिप्लेस्ड बाय देयर एक्झिस्टंट किंवा देयर इज अ, देयर इज अ किंवा देयर एक्झिस्ट अ, देयर इज अ स्टुडंट who is intelligent, there is a student who is intelligent, there is a student who is intelligent. हे झालं आपलं निगेशन. त्यानंतर आपण पाहतो कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट्स. मग याच्यावरती आधारित आपण पुढच्या वेळेला एक्सरसाइज पाहणार, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्ट्राडिक्शन नाही, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन, ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं काढायचं आपण पाहिजे. समजा पी इम्प्लाइज क्यू इज अ स्टेटमेंट, P implies Q is a given statement, is a given statement. If P implies Q is a given statement, implication मधलं एक स्टेटमेंट असेल तर याचा कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्सला मराठीत आपण व्यत्यास होतो, व्यत्यास लिहिणं म्हणजे उलटलेलं. देन फर्स्ट याचा कॉन्व्हर्स आपल्याला असं, कॉन्व्हर्स इज Q implies, उलट लिहायचं, P implies म्हणजे उलट, Q implies तो त्याचा कॉन्व्हर्स. इनव्हर्सला कसं ना, आता कॉन्व्हर्सला कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं. कॉन्ट्रापॉझिटिव्हला काय करायचं, फक्त कॉन्व्हर्स मधले जे स्टेटमेंट आले त्यांना निगेशन द्यायचं. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P. दोन्ही स्टेटमेंटला निगेशन दिले की कॉन्व्हर्सचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह होतो. आणि तिसरं आपण बनवू इनव्हर्स. इनव्हर्स त्याचं इनव्हर्स मूळचं जे स्टेटमेंट आहे तर मूळच्या स्टेटमेंटला निगेशन दिले की इनव्हर्स म्हणतात. निगेशन ऑफ P implies negation of Q, it doesn't inverse. For example, if P implies Q is a given statement, then कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास म्हणजे उलट लिहायचं, Q implies P. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे कॉन्व्हर्सला निगेशन द्यायचं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणि दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन दिलं, चिन्ह बदल नाही, इम्प्लिकेशन चिन्ह आहे तसं राहणार. दिलेल्या फक्त स्टेटमेंट लेटरला निगेशन दिलं तर त्याला म्हणायचं इनव्हर्स. अशा पद्धतीने आज आपण काय काय पाहिलं, क्वांटिफायर्स पहिलं, क्वांटिफाईड स्टेटमेंट पहिलं, ड्युअल पहिलं,
त्यानंतर निगेशन कसं काढायचं पहिलं, त्यानंतर कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं पाहिलं. तर याच्यावरचं जे एक्सरसाइज आहे 1.3 आपण पुढच्या वेळेला करूया.